दिल्लीला घेरून बसलेल्या कृषी आंदोलनाच्या निमित्ताने एक समिती सर्वोच्च न्यायालयाने नेमली होती. त्या समितीला काम हे दिलेलं होतं की ह्या प्रत्यक्ष शेतकरी संघटनांचं काय म्हणणं आहे कृषी कायद्याच्या बाबतीतले ते तुम्ही नोंदवून घ्या. आता अपेक्षा अशी असते जेव्हा कुठलीही शासकीय समिती नेमली जाते तेव्हा ती समिती सगळ्यांना आवाहन करते आणि तुमची मतं ईमेलद्वारे कळवा, प्रत्यक्ष त्या ठिकाणी येऊन कळवा किंवा तुमचं जे काही निवेदन ते सादर करा. हे कुठल्याही सर्व शासकीय समितीच्या बाबतीमधला हा प्रकार असा घडलेला असतो. ही जी काही समिती नेमलेली आहे त्या समितीने दिलेल्या शिफारशी योग्य आहेत अयोग्य आहेत ह्याची चर्चा नंतर होत राहील. पण सगळ्यात पहिली गोष्ट अशी असते की या समितीकडे समोर जाऊन तुम्ही तुमचं म्हणणं मांडा. या कृषी आंदोलनातला भंकसपणा हा आहे की जो योगेंद्र यादवांच्या बोलण्यातून पण आता समोर येते, म्हणून आम्ही त्याला तसं ते नाव दिलेलं आहे. जेव्हा हा अहवाल 1 वर्षापासून सर्वोच्च न्यायालयाकडे दिलेला होता समितीने आणि सर्वोच्च न्यायालयाने तो सर्वसामान्य लोकांसाठी खुला केला नाही. शेवटी न राहून या समितीचे एक सदस्य अनिल घनवट यांनी 19 मार्चला साहेबराव करपे या शेतकऱ्यांनी जी पहिली आत्महत्या केली त्याचा तो स्मृतिदिन आहे 19 मार्च. त्या निमित्ताने यांनी हा अहवाल जाहीर केला, त्याच्यातला काही भाग अर्थातच. या समितीने त्यांच्या समोर ज्या 73 शेतकरी संघटना आणि वेगवेगळ्या संघटनांनी आपली मतं मांडलेली होती, आपल्या शिफारशी दिल्या होत्या, त्याचा एक व्यवस्थित अहवाल, त्याच्यातली जी माहिती अनिल घनवट यांनी समोर मांडली. आता देवेंद्र यादवांचा भंकसपणा बघा. पहिली गोष्ट म्हणजे ही समिती सर्वोच्च न्यायालयाने नेमलेली होती, त्याच्यामुळे आम्हाला ही समिती मंजूर नाही, आम्हाला हे लोक मंजूर नाहीत, हे अशा पद्धतीचे आरोप करण्यामध्ये काहीही अर्थ नाही. सर्वोच्च न्यायालय, केंद्र सरकार, राज्य सरकार नेहमीच विविध विषयांसाठी समित्या नेमतं. या समितींचे अहवाल काय आणि कसे असतील ते नंतरची गोष्ट. पण सगळ्यात पहिले या समितीच्या समोर तुम्ही तुमचं म्हणणं मांडलं पाहिजे. जर तुम्हाला त्या विषयामध्ये तुमचं काही म्हणणं असेल तर पहिला आक्षेप जो येतो तो हा की ह्या सगळ्या ज्या संयुक्त किसान मोर्चा नावाचा जो भंपकपणा चालू होता त्यांनी त्यांचं म्हणणं या समितीच्या समोर येऊन मांडलेलं नाही. या समितीच्या समोर ज्या 73 एकूण संघटना आस्थापना शेतकऱ्यांशी संबंधित प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या आहेत, व्यापाऱ्यांच्या आहेत, त्याच्यानंतर त्या संदर्भात म्हणजे आयात निर्यात ह्याच्यावरती काम करणारे आहेत, वेगवेगळे आहेत. त्याच्यापैकी एकूण सगळ्या ह्याच्यामध्ये मिळून 63 संघटना अशा होत्या की त्यांनी त्यांचं म्हणणं स्पष्ट 61 संघटना अशा होत्या की त्यांनी सांगितलं की आमचा या कृषी कायद्यांना पाठिंबा आहे. म्हणजे जर ते प्रमाण काढलं तर 86% यांच्याकडं आलेल्या लोकांपैकी संघटनांपैकी 86% संघटना असं म्हणतायत की आम्हाला हे कृषी कायदे हवे आहेत. 1% संघटना असं म्हणतात की आम्हाला हे कृषी कायदे हवेत पण आमचे काही सूचना आहेत तेवढ्या बदल त्याच्यामध्ये व्हाव्यात. म्हणजे जवळपास 87%, 1-2 नाही, 87% लोक असं म्हणतायत संघटना की बाबा आम्हाला हे कृषी कायदे पाहिजे आहेत. हे सर्वोच्च न्यायालयाच्या समितीच्या समोर फक्त 13% असं म्हणतात की आम्हाला हे कृषी कायदे मंजूर नाहीत. हा अहवाल आल्याच्या नंतर आता जो भंपकपणा समोर येतोय की मग हे काय म्हणून असं म्हणत होते की सगळ्या देशातल्या शेतकऱ्यांचं हे आंदोलन आहे म्हणून. सगळ्या देशातल्या शेतकऱ्यांचं तुम्ही प्रतिनिधित्व करता, याला पुरावा काय? कोणी उठून रस्त्यावरती बसेल किंवा स्वतः आडमुठपणा करून त्या ठिकाणी दुसऱ्यांचा रस्ता अडवेल, बाकीच्यांच्या संचार स्वातंत्र्यावरती घाला घालेल आणि जर असं म्हणेल की आम्ही म्हणतो तीच दिशा खरी आहे, हे लोकशाहीमध्ये चालणार नाही. संविधान बचाव म्हणणारे हे सगळे लोक, योगेंद्र यादव आणि बाकीचे सगळे भंपक लोक याचं उत्तर देत नाहीत की अधिकृतरित्या सर्वोच्च न्यायालय त्यानं स्थापन केलेली समिती, त्या समितीच्या समोर तुम्ही तुमचं म्हणणं, ते फार तर असा आक्षेप घेऊ शकत होते, अजूनही घेऊ शकतात की यांनी ज्या शिफारशी केलेल्या आहेत त्या आम्हाला मंजूर नाही. हे बरोबर आहे एक वेळ, पण आम्ही त्या समितीच्या समोरच जाणार नाहीत. आणि आज जेव्हा तो अहवाल समोर येतोय आणि यांचं बिंग फुटलेलं आहे तरीही हे कबूल करायला तयार नाहीत. प्रत्यक्ष ह्या पंजाबच्या निवडणुका असोत किंवा त्याच्यानंतर उत्तर प्रदेशमधल्या निवडणुका असो, दोन्ही ठिकाणी यांनी जे काही मांडत होते तसं काहीच घडलं नाही. जर समजा भाजपचा या 3 कृषी कायद्यांना शेतकऱ्यांचा विरोध असला असता तर पश्चिमी उत्तर प्रदेशमध्ये ज्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात शेतकरी ह्या आंदोलनात आले असं यांचंच म्हणणं आहे, त्या ठिकाणी भाजपचे उमेदवार निवडून आलेच नसते. पंजाबमध्ये सुद्धा आम आदमी पक्ष निवडून आलेला आहे. काँग्रेसनी ज्याचा ह्यांनी पाठिंबा या आंदोलनात दिलेला होता त्यांना मतं मिळालेली नाहीत किंवा ह्या संयुक्त किसान मोर्चाचे ज्यांना समर्थन दिलं होतं ते निवडून आलेले नाहीत. म्हणजे योगेंद्र यादव, म्हणजे एक तर पहिली गोष्ट म्हणजे प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये तुम्हाला जनाधार काही नाहीये हे सिद्ध झालं.
तुमच्या आंदोलनाला. जी समिती नेमली होती त्या समितीच्या समोर ज्या ज्या काही संघटना आल्या होत्या त्याही तुमच्या पाठीराख्या. आणि ह्यांचं आता काय म्हणणं आहे की आम्हाला माहीत होतं की अनिल घनवट असो किंवा अशोक गुलाटी असो हे कृषी कायद्याच्या बाजूचे आहेत, म्हणून आम्ही ह्याच्या समोर जायलाच तयार झालो नाहीत. किंवा सर्वोच्च न्यायालयाला माहीत होतं की हा अहवाल कशा पद्धतीचा आहे, त्यांना लाज वाटली, शरम आ रही है त्यांचं वाक्य आहे, म्हणून त्यांनी हा अहवाल जाहीर केला नाही. आता भंकसपणा तुम्ही लक्षात घ्या. शेतकऱ्यांचा बाजार खुला असावा ही जी प्रमुख मागणी होती त्याला विरोध असायचं कारण काय? अगदी आत्ताही सूरज जाधव सारख्या शेतकऱ्यांनी पंढरपूरला आत्महत्या केली, किंवा आम्ही वारंवार त्याच्यावरती व्हिडिओ केलेले आहेत की सोयाबीन असो किंवा त्याच्यानंतर आता कांदा असो किंवा कापूस असो, यांच्या आयात निर्यात धोरणामुळे कसा शेतकऱ्यावरती परिणाम पडत आहे आणि शेतकरी परत एकदा त्या आत्महत्याच्या कडेवर जाऊन कसा उभा आहे, भाव कसे पाडले जात आहेत. म्हणून या कृषी कायद्याच्या संदर्भातली एक सरळ साधी मागणी अशी होती की शेतीचा बाजार खुला असावा. योगेंद्र यादव आजही याचं उत्तर द्यायला तयार नाहीत. ह्यांची जी काही भंकस चालू आहे सगळी, की ज्या पद्धतीनं तुम्ही MSPच्या जोखडात सरकारी खरेदीच्या जोखडामध्ये हे सगळं ठेवलेलं आहे. या समितीवरचे तज्ज्ञ अशोक गुलाटी यांनी सांगितलं होतं MSP प्रमाणे सरकारी खरेदी करायचं म्हणलं तर शेतमालाची खरेदीसाठी सगळं म्हणजे जे काय अर्थसंकल्प आहे तेवढा सुद्धा पुरणार नाही, सगळ्याच्या सगळे पैसे त्याच्यामध्ये संपून जातील. जगातल्या कुठल्याही सरकारला त्याच्या प्रदेशात होणारा शेतमाल खरेदी करणं शक्य नाही. एक. दुसरी गोष्ट म्हणजे जरी तुम्ही MSP ठरवली आणि तुम्ही खरेदी करू शकत नसाल तर तुम्ही व्यापाऱ्यांना या खरेदीसाठी काय म्हणतील म्हणजे कंपल्सरी तुम्ही त्यांना बाध्य करू शकत नाही. तुम्ही फार तर असं म्हणू शकता की ह्या सांगितलेल्या भावाप्रमाणे खरेदी करा, नाही तर करू नका. अशा वेळी व्यापारी जेव्हा बाजारातून निघून जातील आणि नुसता माल पडून राहील तर त्याला काहीही अर्थ राहत नाही. हे परत एकदा प्रत्यक्ष अशोक गुलाटींनी सिद्ध करून दाखवलं. मागच्या वर्षी MSP प्रमाणे गव्हाची तांदळाची जी खरेदी झाली ती मूळ जी काही त्यांची आकडेवारी होती त्याच्या दुप्पट केल्या गेली गरजेपेक्षा एक. एवढं करून जो उरलेला जो गहू आणि तांदळाचा जो माल सगळा शेतमाल होता तो बाजारात आल्याच्या नंतर त्याला मिळालेला भाव MSP पेक्षाही कमी आहे, हे त्यांनी प्रत्यक्ष आकड्यांनी जाहीर केलं. आणि आता योगेंद्र यादव सारखे लोक आता बसून TV चॅनलवरती अशी भंकस करतायत की आम्ही कसे म्हणजे कृषी कायदे कसे घातक होते. कृषी कायद्याच्या बाजूने फार मोठ्या प्रमाणात लोक आहेत. इतकंच नाही तर त्यांनी आग्रहानं म्हणजे ज्या वेळी ह्यांना विचारलं होतं की तुमचे कृषी कायद्यातल्या अडचणी सांगा, काला कानून काला कानून काला कानून असं म्हणत असताना काला काय आहे हे जर सांगितलं तर आजही आत्ताही याही घडीला हा अहवाल बाहेर आल्याच्या नंतर म्हणजे अनिल घनवट यांनी तो लीक केला एका अर्थाने म्हणूयात, केल्याच्या नंतर सुद्धा योगेंद्र यादव त्याच्यावरती चर्चा करायला तयार नाहीत. अजूनही त्यांची तीच जुनी भंकस चालू आहे. बरं, ह्यांचा अहम कसा आहे की आम्हीच फक्त शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आहोत, ही किती आश्चर्याची गोष्ट आहे. संपूर्ण भारतभरामधून अतिशय मोजके मुठभर शेतकरी, तेही पंजाब हरियाणा म्हणजे पश्चिमी उत्तर प्रदेशमधले दिल्लीच्या सीमेवर बसून राहिले आणि हे कुठल्या तोंडाने असं म्हणतात की हे संपूर्ण भारताचं प्रतिनिधित्व करतात. तसं असलं असतं तर फार मोठ्या प्रमाणात संपूर्ण भारतातून ह्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी वेगवेगळी छोटी मोठी आंदोलनं त्या राज्यात व्हायला हवी होती की जी झाली नाही. एक. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या गव्हाच्या खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात हे आंदोलन चालू आहे ती गव्हाची खरेदी फक्त ह्या मोजक्या प्रदेशामध्ये होते. भारतभरच्या प्रदेशामधून ह्या म्हणजे MSP प्रमाणे गव्हाची खरेदी होत नाही. तिसरा मुद्दा म्हणजे फक्त गहू आणि तांदळाचीच खरेदी होते. ज्यांचे हमी भाव जाहीर होतात त्या बाकीच्या 21 धान्याची खरेदी सरकार MSP प्रमाणे करत नाही. फळं भाजीपाला आणि इतर शेतमाल तर अजूनही त्याच्या बाहेरच आहे. म्हणजे यांचा भंकसपणा बघा वैचारिक असा आहे की तेव्हाही यांनी 1 वर्षभर हे आंदोलनाचा ड्रामा केला. यांनी आडमुटपणा करून ते कृषी कायदे मागे घ्यायला लावले ज्याला कुठलाही शास्त्रीय आधार नव्हता. प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये तोंडावर आपटले म्हणजे ना जनसमर्थन नव्हतं. सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीच्या अहवालातून पण यांचं बिंग बाहेर पडलं आणि प्रत्यक्ष शेतकऱ्याला अजूनही हमी भाव हे ज्याला म्हणतात हमी भाव तो कमी आहे, प्रत्यक्ष बाजारामध्ये जास्त भाव आहे, त्याच्यातून पण यांचं पितळ उघडं पडलेलं आहे. ही यांची भंकस आहे. यांना शेतकऱ्यांचं हित नको आहे. यांचा एक विशिष्ट राजकीय अजेंडा होता, ही महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. योगेंद्र यादव आणि राकेश टिकेत हे सांगतात स्वच्छपणे आता की आम्ही कसं
रोल सारखं काम केलं, पिच तयार करून ठेवलं होतं समाजवादी पक्षासाठी. अखिलेश यांनी नीट बॉलिंग केली नाही म्हणून भाजपची विकेट पडू शकली नाही. म्हणजे हे स्पष्टपणे उघड एका पक्षाची बाजू घेत आहेत किंवा एका पक्षाच्या विरोधामध्ये सगळं आंदोलनाचा ड्रामा उभं करतात आणि आता काय आरोप करतात की या समितीचे सदस्य कृषी कायद्याच्या बाजूने होते, त्याच्यामुळे आम्ही त्याच्यासमोर गेलोच नाही. म्हणजे मला हे न्यायालय मंजूरच नाही, मी न्यायालयामध्ये जाणारच नाही, बाहेरच बसणार आणि जनतेच्या न्यायालयामध्ये आम्ही दाद मागणार आहोत. हा जो भंकसपणा आहे, वैचारिक भंकसपणा आहे. प्रत्यक्षामध्ये शेतकरी यांच्याकडून निघून गेले, त्यांनी भाजपला मतदान करून सिद्ध केलं की ते यांच्या पाठीशी नाहीत. या अहवालातून जे सत्य बाहेर आलं ते पण यांच्या विरोधामध्ये आहे. आणि व्यावहारिक पातळीवरती शेतमालाच्या भावाचा जो प्रॉब्लेम झाला की MSP ची किंमत कमी आहे आणि प्रत्यक्ष बाजारामध्ये भाव जास्त आहे, या सगळ्यातून यांचं बौद्धिक पितळ उघडं पडलेलं आहे. राजकीय पितळ उघडं आधीच पडलेलं होतं आणि एक संघटना म्हणून त्यांच्या मागे लोक नाहीत हे पण पितळ उघडं पडलेलं आहे. इथेच थांबूयात. धन्यवाद.